अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आलाय। चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्याने सैफवर हा हल्ला केल्याची माहिती आहे। चोराने सैफच्या हात आणि पाठीवर वार केला। या हल्ल्यात सैफच्या मानेला जखम झाली आणि सैफ अली खान याच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली। चोरट्याने त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसलं तर लीलावती रुग्णालयामध्ये ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलेलं आहे। सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। पोलिसांकडून आता या अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय। मात्र इतकी सुरक्षा असतानाही सैफच्या घरात नेमका चोर शिरलाच कसा याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येतोय। तर आपण पाहतोय अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। घरात शिरलेल्या एका घुसखोराने चोराने खरं तर हा चाकू हल्ला केलेला आहे। याच भागात आणि हा दुसरा प्रयत्न या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत। राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी गृह खाते त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं। बॉलिवूडमध्ये अशा पद्धतीने सैफ अली खानवर थेट हल्ला होणं म्हणजे गळ्यावर सुद्धा वार आहेत त्याच्या घरात, म्हणजे ज्यांना सिक्युरिटी आहे त्यांना असं होतं साहेब। तर आपण पाहतोय तर सैफ अली खान याच्या वांद्रे इथल्या घरात एक चोर रात्री सुमारास 3च्या दरम्यान घरात शिरला आणि त्यावेळी चाकू हल्ला सैफ अली खानवर करण्यात आलेला आहे। दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत त्याच्या टीमकडून आता निवेदन देखील जारी करण्यात आलेलं आहे। चाहत्यांना संयम बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सैफ अली खान याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, आतापर्यंतचे काय अपडेट? अभिनेता सैफ अली खान याच्या बँड्रा येथील राहत्या घरी काल रात्रीची घटना घडली होती। त्याच अनुषंगाने आता सैफ अली खान याच्या घरी पोलीस तपास जो आहे तो सुरू आहे आणि या ठिकाणी 3 टीम्स ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। फॉरेन्सिक टीम, क्राईम टीम आणि त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस देखील इथे तपास करत आहेत। या सर्व तिन्ही टीमकडून जो आहे तो तपास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, कारण एका मोठ्या अशा अभिनेत्याच्या घरी चोरी होणं आणि मुख्य म्हणजे त्याच्या घरी अज्ञात कोणीतरी व्यक्ती घुसणं ही नक्कीच महत्त्वाची मोठी गोष्ट आहे। खरं तर धक्कादायक अशी गोष्ट आहे आणि त्याच अनुषंगाने तपास जो आहे तो सुरू आहे। पोलिसांची देखील चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून अद्यापही काही माहिती देण्यात येत नाहीये। त्यांच्याकडून हेच सांगण्यात येते की तपास जो आहे तो सुरू आहे। त्याचप्रमाणे जे सैफ अली खानचे जो गार्डन एरिया आहे त्याच्यामध्ये देखील तपास जो आहे तो सुरू आहे आणि त्याचप्रमाणे इथे अनेक टीम्स ज्या आहेत त्या दाखल होत आहेत। सैफ अली खान याच्या घरी जो प्रकार घडला होता रात्रीच्या सुमारास, त्याच अनुषंगाने इथे अनेक टीम अगोदरपासूनच फॉरेन्सिक टीम, क्राईम टीम आणि त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस आहेत। आत्ता या ठिकाणी आणखी टीम्स ज्या आहेत त्या दाखल होत आहेत। बॉम्ब स्क्वॉड देखील इथे दाखल झालेला आहे, त्यामुळे नक्कीच तपासाला वेग येईल असं आपण म्हणू शकतो। आपण जर पाहिलं तर दृश्य पाहतोय आता आपण, बॉम्ब स्क्वॉड टीम देखील इथे दाखल झालेली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणावर या गोष्टीचा तपास सुरू केला जाणार आहे।